राउंड एंड राउंड फिर थोडंसं टाईट करायचं पाठीमागून बस पोज दे व्हेरी गुड. थोडंसं टाईट करायचं. चला आमच्या मॅडमला आज मॅगी खायची इच्छा झाली आहे. जरा आम्हाला व्हिडिओ बनायला रस्ता द्या. पाणी कमी पडलं वाटतं. नाही कांदा टोमॅटो नाही टाकायचं का फुल का छान लागतं कांदा टोमॅटो टाकून. मम्मी तू बनवायला पाहिजे आल्यावर पूजा येणार आहे बनवते म्हणून. मला काय माहिती तू मॅगी आणणार आहेस ते. मग तिची चालली इथं मस्ती. काय चाललंय पिल्लू? काय 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 बघू तुझ्या हातामध्ये? इथे ठेवली आहे मॅगी शिजवायला. मॅगी खायची नसती पण आज हिला इच्छा झाली मॅगी खायची म्हणून आज ती खाते. नाही तर आमच्या घरात मॅगी जास्त कोणीच खात नाही. पाणी पण यायची वेळ झालेली अजून पाणी आले पण सोडलं नाही बरं पाणी. दोघींची इथे मॅगी खाऊन झाली आणि त्याच्यानंतर तिला फ्रॉक घालून बघितला. मीच शिवला होता घरामध्ये तो, म्हणजे मीच शिवला आहे घरामध्ये, कारण 15 ऑगस्ट येत आहे तर चला म्हटलं आपणच टेलर आहोत तर बाहेरचं विकत कशाला घ्यायचं. मग नेटचा एक कपडा आणला आणि कॉटनचा एक म्हणजे अस्तर आणला आणि तो शेवटला तुम्हाला व्हिडिओ दिसणारच आहे. नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. तर संध्याकाळी ना मला डोसे आणि चटणी बनवायची होती तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले आधी आणि तीळ पण भाजून घेतले, कारण सगळेच एकदाच भाजून ठेवते कारण ते खराब होणार नाहीत. पावसाचे दिवस आहेत तर लगेच त्याच्यामध्ये बुरशी येते तर मी एकदाच भाजून ठेवले ते सगळे. त्याच्याबरोबर थोडीशी चण्याची डाळ पण घेतली, उडदाची डाळ पण घेतली, ती पण वाटून घेतली चटणीसाठी. चटणीमध्ये मी टाकलं होतं उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि तीळ भाजून घेतले. शेंगदाणे टाकले भाजलेले, खोबरं वगैरे टाकलेलं नाही. तर ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. चटणी वाटताना त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, थोडंसं चिंच टाकलं आणि लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि त्याला बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं मी छान असं. आणि सकाळी डोस्यासाठी मी तांदूळ डाळ भिजत घातले होते आणि लगेच वाटलं संध्याकाळी लगेच मी डोसे बनवले. तरीसुद्धा डोसे एक नंबर झाले होते. तुम्ही बघू शकता इथे चटणी पण एक नंबर झालेली आहे आणि थोडासा कांदा होता घरामध्ये तेच मी तोंडी लावायला घेतला. तर तुम्हाला अशी खायची सवय आहे का? तर मला आवडतं खायला. तर एक नंबर चटणी झाली होती. तर तुम्ही नक्की करून बघा बिना खोबऱ्याची चटणी. ही चटणी साऊथमध्ये जास्त बनवली जाते एक नंबर. तर चला इथे कपड्याची मी फ्रॉकची कटिंग दाखवलेली आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, प्लीज व्हिडिओला लाईक करा.